आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। बांगलादेशी अल्पसंख्याक हिंदूंच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जीवांचे संरक्षण करावे या मागणीसाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। अंबड चौफुली येथून हा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये सर्वच हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हनुमान चालीसा पठणही करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे निवेदन देण्यात आले आहे। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी हे निवेदन स्वीकारले। आपण पाहत आहात ही EDTV न्यूज या चॅनलवरील ही दृश्य। बांगलादेशात स्थित हिंदू समाजाच्या सर्व धार्मिक स्थळांचे आणि मंदिरांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने कठोर शब्दामध्ये बांगलादेश सरकारला भावना कळवाव्यात, तसेच हिंदू धर्माचार्यांची सुटका करावी। इस्कॉनचे चिन्मय कृष्ण महाराज आणि त्यांचे सहकारी तसेच इतर हिंदू धर्माचार्यांना कायदेशीर अटक केली आहे, त्याच्यातून तात्काळ सुटका व्हावी अशी मागणीही या निवेदनाद्वारे केली आहे। या आणि अन्य काही मागण्यांचा या निवेदनामध्ये समावेश आहे। भारत माता की जय, भारत माता की जय, बजरंग बली की जय, बजरंग बली की जय, बजरंग बली की जय, बोल सियावर राम। आजचा जो मोर्चा आहे तो म्हणजे धर्म आणि अधर्म, जे धर्माविषयी द्वेष करतात आणि अधर्मी लोक जे त्रासदायक होत आहे त्यांचा कुठेतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे। अधर्मी लोकांचा कुठेतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे। त्या निमित्ताने आपण सर्व सकल हिंदू समाजाचे लोक मिळून अपन निवेदन देण्यासाठी जात आहोत। बांग्लादेश में हिंदू समाज पर, हिंदुओं की महिलाओं पर, बच्चों पर और सभी पर जो अत्याचार हो रहा है,
वहाँ पर बलात्कार किया जा रहा है हमारी माँ बहनों का, और सिर्फ उनकी गलती ये है कि वो हिंदू है। जो अल्पसंख्यक समाज है वहाँ पर बांग्लादेश में, उसका आज हम निषेध और विरोध करने के लिए यहाँ से निकले हैं। आज 10 डिसेंबर आणि मानवाधिकार दिवस या निमित्ताने आज देशभरात नाही तर आपल्या जिल्ह्यात 8 तालुक्यामध्ये बांगलादेशाच्या अल्पसंख्यक हिंदूंवर झालेल्या अत्याचाराबाबत आज सर्व सकल हिंदू समाजाने आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आम्ही निवेदन दिलं की ज्या अल्पसंख्यक हिंदूंवर जो अत्याचार होतोय, बालआबादांवर जो अत्याचार होतोय, जो महिलांवर अत्याचार होतोय, त्या महिलांवरच्या अत्याचारावर लवकरात लवकर आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी लवकरात लवकर त्याच्यावर काही ना काहीतरी कारवाई करावी, ह्या सगळ्या गोष्टी थांबाव्यात। की आज मानवाधिकार दिवस आहे आणि या मानवाधिकार दिवसानिमित्त आज जिल्ह्याभरात नाहीतर देशभरामध्ये सगळीकडेच आपण या मानवाधिकार दिनानिमित्त बांगलादेशी हिंदूंवर, अल्पसंख्यक हिंदूंवर जो अत्याचार होतोय त्या अत्याचाराविरुद्ध जे निवेदन आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना देण्यासाठी आपल्यामार्फत हे निवेदन आम्ही आज सादर केले। बंगालमध्ये जे हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत त्याच्या संबंधी आपण निवेदन यासाठी देत आहोत की आपण हे आमचं निवेदन शासनापर्यंत आणि माननीय पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवावं।